3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बैठक. बंडोबांना शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची रणनीती. भाजप आणि शिवसेना नेत्यांची खलबतं. अर्ज मागे घेण्यासाठी डावखरे विनंती करणार. यवतमाळमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे. चिखलगाव ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे. सरपंच नगर ग्रामसेवकावर मनमानी कारभाराचा आरोप. मनमानी कारभाराविरोधात सामूहिक राजीनामे. सोलापुरात भाजपमधील बंडखोरांना इशारा. पक्ष अर्ज तातडीने मागे घेण्याच्या सूचना. अर्ज मागे न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई. प्रचारात सहभागी होण्याचं आवाहन. मनपा निवडणूक उमेदवार आयातीमध्ये भाजप अव्वल. बाहेरून आलेल्या 330हून अधिक जणांना उमेदवारी. मुंबईतही आयातांवर भिस्त. 15 आयारामांना संधी. अनगर नगराध्यक्षपदाचा वाद पुन्हा पेटला. प्राजक्ता पाटलांचं नगराध्यक्षपद रद्द करा. उज्ज्वला थिटेंची जिल्हा न्यायालयामध्ये याचिका. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप. धुळ्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी. बिनविरोध निवड करण्यासाठी उमेदवारांवर दबाव. भाजप दबाव टाकत असल्याचा शिवसेनेचा आरोप. बिनविरोध निवड करण्यासाठी उमेदवारांवर दबाव आणली जात असल्याची चर्चा. जळगावमध्ये शिवसेनेची विजयी हॅट्रिक. शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध विजयी. गौरव सोनवणे, मनोज चौधरी नंतर प्रतिभा देशमुख बिनविरोध. विजयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष. पुण्यामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंकडून उमेदवारी अर्ज अखेर मागे. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंची माघार. उमेदवारी माघारीनंतर पूजा मोरेंचे अश्रू अनावर. नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांची फरफट तर सुधाकर बडगुजरांच्या घरामध्ये तिघांना उमेदवारी वाटपात घोळाच्या चौकशीची निष्ठावंतांची मागणी. समृद्धी महामार्गावर खासगी बसला आग. ट्रकनं धडक दिल्यानंतर बसला आग लागली. बसमधील 32 प्रवासी थोडक्यामध्ये बचावले. संभाजीनगरच्या माळीवाड्याजवळील घटना. शिरूरच्या पिंपरी दुमाला इथं बिबट्याची दहशत. सुरक्षा भिंत ओलांडून अंगणामध्ये पोहोचला बिबट्या. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्यानं पळ काढला. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये बिबट्याची दहशत. घराबाहेर बिबट्याचा अर्धा तास ठिय्या. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये चित्रित. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. जानेवारी ते मार्च कालावधीमध्ये पावसाचा अंदाज. दक्षिण आणि मध्य भारतामध्ये पावसाचा इशारा. पंजाब हरियाणामध्ये कमी पावसाची शक्यता. पावसाचा रबी पिकांवर परिणाम होणार नाही. मुंबईकरांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव. तब्बल 32 वर्षांनी मुंबईमध्ये जानेवारीमध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे किमान तापमानामध्ये घट. बेस्ट प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टिअरिंग न देण्याचा निर्णय. चालकांना आठवडाभराचं पुनर्प्रशिक्षण दिलं जाणार. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांवर कारवाईमध्ये पोलिसांनी 211 मद्यपी वाहन चालकांची नशा उतरवली. 1,31,00,000चा दंड वसूल. देशात गेल्या काही वर्षांपासून यूपीआय पेमेंटचा वापर वाढला. दैनंदिन सर्वाधिक यूपीआय पेमेंटचा वापर. तंबाखू, सिगारेट आणि पान मसाल्यांच्या खरेदीसाठी यूपीआय पेमेंटचा 2.76% वापर.